महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कॉन्ट्रॅक्टर MM पटेलचा या मुजोर आरामपूर कॉन्ट्रॅक्टर MM पटेलचा। महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक आक्रमक, रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ काढली अंत्ययात्रा। धुळे शहरातील नेहरूनगर परिसरात असलेल्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून हे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही। रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने नागरिकांसह व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील अद्यापही रस्त्याची सुधारणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे आज संतप्त नागरिकांनी धुळे मनपा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि धुळे महानगरपालिका यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते। मात्र रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना तसेच या भागातील व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे रस्त्यावरील खोदण्यात आलेल्या खड्ड्यातून पडून 2 जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता। या रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ या भागातील नागरिकांनी आक्रमक होत आज थेट महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला। यावेळी महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या। मी प्रभाजी नामदार परदेशी। आज आम्ही जे आंदोलन केलेले आहे मागील 3 वर्षापासून वाडी भोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मांडत आहे, तरी पण त्यांचा निर्लज्जपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा, बाप्पाचं आगमन या खड्ड्यांमधून झालेलं आहे। इतका दुर्दैवी प्रकार झालेला आहे ना, बाप्पांचं आगमन पण झालं, विसर्जन पण खड्ड्यात झालं। आणि या रोडातून सर्वात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहे। दिवस रात्र इथे कमीत कमी दिवसातून 25 ते 50 ॲम्ब्युलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत। 2 MM पटेलने जो टेंडर घेतलेला आहे मल निस्तारांचा, त्याच्यात 2 लोक गोरगरीब मजुरांचा मृत्यू झालेला आहे, तरी यांना लाजा वाटल्या नाही। आणि आम्हाला मागे 28/5/2025 रोजी जीवन प्राधिकरणने 27/5 आम्ही पोकलँडवर चढून आंदोलन केलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी तेवढा उत्तरमुखीचा भाग बांधला। वास्तविक त्यांनी आम्हाला लिखितमध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ। फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं। वारंवार आंदोलन करून आम्हाला नाईलाज असतो आज त्यांची TD काढावी लागली। पैशाअभावी एकाच TDमध्ये 3 लोकांना आम्हाला दफन करावं लागलं, अग्निडाग द्यावा लागला त्यांना रॉकेट टाकून, की कमीत कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल। आणि आमच्या या रोडाच्या 8 दिवसात त्यांनी व्यवस्थित आम्हाला कॉन्क्रीट रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी। तर या तिरड्या त्यांच्या दारातच मी प्रत्येक 3 लोकांच्या दारावर काढेल, ही त्यांनी दक्षता घ्यावी। आणि सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व धुळे महानगरपालिका जीवन प्राधिकरण संबंधित कर्मचारी अधिकारी जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी। धन्यवाद।